Good morning to everyone. I am Professor K.V. Kushare, lecturer in Mechanical Department. Last lecture we start our first unit, work study. Uh, Last lecture we discussed what is the industrial engineering and quality control. First we discuss what is the industrial engineering, what is the management procedure, definition, its scope, objective, then other than method related the industrial engineering. Okay, today we start the method study. Second topic is method study. Method study. What is the method study? First we discuss its concepts and definition. Method study is basically conducted to simplify the work or working methods and must go toward the higher productivity. It is always desirable to perform the function with the desired minimum consumption of resources, and the significance how a work is done in a description how to we consume the resources in order of achieve your target. Okay, this is a simply say that suppose method study is a basically conduct a simplify work or working method. Suppose एखादी इंडस्ट्री असेल ते इंडस्ट्रीची मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन असेल तर त्याची आपण प्रोडक्टिव्हिटी कशी वाढू शकतो. त्याच्यानंतर जे आपलं वर्क असेल, डेली वर्क असेल, टार्गेट असेल, ते आपल्याला जर इन्क्रीज करायचं असेल, आपला प्रोडक्ट क्वालिटी डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी काही मेथड असतात. तर त्या मेथडनुसार सपोज एक टीम अलॉट केलेली असते. ती टीम सपोज नवीन कंपनी स्टॅब्लिश केली तर आपल्याला त्याची प्रोडक्टिव्हिटी, त्याचं मार्केटिंग आणि क्वालिटी जर आपल्याला त्याची इन्क्रीज करायची असेल तर ती जी कमिटी असते ती कमिटी ह्या प्रोडक्शनवर जो तुम्ही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत असाल त्याच्यावर ते काय करता, स्टडी करता. मग त्यासाठी स्टडी मेथड असते, टाईम स्टडी मेथड असते आणि असे डिफरंट टाईप्स ऑफ मेथड असतात. टाईम स्टडी म्हणजे कमी वेळेमध्ये आपण आपलं टार्गेट किंवा आपलं प्रोडक्टिव्हिटी कशी आपण इन्क्रीज करू शकतो, दॅट इज अ स्टडी मेथड, टाईम मेथड. आणि नेक्स्ट इज अ स्टडी मेथड. स्टडी मेथडमध्ये काय केलं जातं, जे आपलं वर्क असेल, आपल्या ज्या वर्किंग मेथड असं सपोज एक प्रोडक्शन लाईन आहे त्याच्यावर प्रत्येक डिपार्टमेंटला वेगळं वर्क दिलेलं आहे, तर ते वर्किंग करत असताना त्यामध्ये आपण काही चेंजेस करून मिनिमम टाईममध्ये सपोज आपण टार्गेट सपोज 850चं 950चं पिस्टन रिंगचं आपण एक्झाम्पल घेत असतो. मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये पण आपण एक्झाम्पल पिस्टन रिंगचे घेतलेले होते. जर प्रोडक्शन आपल्याला 650वरून 700 करायचं असेल तर त्यासाठी आपण आपला जो टाईम आहे, जो टाईम क्लिअरन्स आहे, आपला टाईम कुठे हे होतं, युटिलाइज होत नाहीये, तर त्या गोष्टीचं स्टडी केलं जातं फॉर द यूज ऑफ वर्किंग मेथड. आणि तो टाईम तिथे मिनिमाइज केला जातो आणि आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट इन्क्रीज केलं जातं टू अचीव द रिसोर्स इन ऑर्डर टू अचीव अवर टार्गेट. दॅट इज द मेथड स्टडी. सिम्पली से सपोज आपल्याकडे आपण काय करतो, आपल्या सपोज आपली एक्झाम आली, सिम्पल मेथड स्टडी म्हणजे सिम्पली एक्झाम आलेली. काही स्टुडंट काय करतात, 60 डेज रिमेनिंग असेल तर 2-2 तासांत स्टडी करतात. सपोज एका सब्जेक्टला अर्धा तास, 1 तास देता, असं स्लोली स्टडी करता. पण सपोज आपली एक्झाम जर जवळ आली असेल तर आपण काय करतो, आपली मेथडमध्ये काय चेंजेस करतो की जो आपला 2 तासच टाइम म्हणजे आपली स्टडी करण्याची मेथड असेल तेव्हा आपण काय करतो, लेंदी स्टडी करतो. आणि जेव्हा आपली एक्झाम जवळ येते तेव्हा आपण काय करतो, जे इम्पॉर्टंट नोट्स असतात फक्त त्या रेफर करतो आणि त्याचा स्टडी करतो. म्हणजे कमी आपला टाइम वाढवतो पण कमी टाइममध्ये आपण स्मार्ट स्टडी करण्याचा प्रयत्न करतो का जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट असं आपण तो स्टडी करतो. दॅट इज द ऑल्सो ॲज कम्पेअर टू मेथड स्टडी. हा पण तुमचा मेथड स्टडी असू शकतो. जस्ट वेट फॉर 2 minutes.
ओके. दिस इज अ मेथड स्टडी. म्हणजे आपण जे आपल्या स्टडी मेथड असतात, आपण काय करतो, आपल्या टायमिंगनुसार आपलं जे वर्क आहे, टार्गेट आहे, त्याच्या रिलेटेड आपण त्या मेथड आपलं चेंज करत असतो. टायमिंग असेल, स्मार्ट वर्क असेल, तसंच ॲज कम्पेअर्ड टू रिलेटेड इंडस्ट्री पर्पज, तिथे पण आपण जे आपल्या मेथड असतात ते टार्गेटनुसार आपल्या वर्क कंडिशननुसार आपण ते चेंज करू. दॅट इज द मेथड स्टडी. ती मेथड स्टडी इथे method study may be defined as some given a concept for the method study or procedure for examining the various activity associated with the problem which ensure a systematic, objective and critical evaluation of the exciting factor and its addition and imaginative approach while developing improvement. Simple method study defines काय केलेली आहे, व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. सपोज ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या असेल, आपण एक्झाम्पल घेतलं आपल्या स्टडी रिलेटेड, की आपल्याला कोणता सब्जेक्ट हार्ड असेल, कोणता टॉपिक हार्ड असेल, त्याच्या रिलेटेड आपण किती स्टडी केला पाहिजे, तो आपण सिस्टमॅटिकली कोणत्या टाइममध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे, त्याच्या मेथड काय असतील, त्याच्यावर क्रिटिकल जे इव्होल्युशन मीन्स क्रिटिकल इव्होल्युशन फॉर एक्साइटिंग फॅक्टर. सपोज कंपनीमध्ये काही असे फॅक्टर असतात की ते प्रॉब्लेम क्रिएशन करतात. सपोज काही मशीनरी असे असतात की डेली 24 अवर्समध्ये 3 वीक्स 2 वीक्समध्ये ते मेंटेनन्सला येऊन जातात. मग ते आपण त्या फॅक्टरकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की जर ते प्रॉब्लेम आपण जो मशीनचा सॉल्व्ह केला मेथड स्टडीनुसार, तर आपले जे प्रोडक्शन आहे, टार्गेट आपण अचीव्ह करू शकतो. अँड ॲडिशन अँड इमॅजिनेटिव्ह अप्रोच व्हाईल डेव्हलपिंग इम्प्रूव्हमेंट. मग आपण डेली लाईफमध्ये पण बघतो, आपला स्टडी असेल, अदर डिपार्टमेंट असतील किंवा इंडस्ट्रियल असेल, आपण आपला जे इमॅजिनेशन असेल किंवा आपण जे डेली वर्क करतो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा वर्क काय करू शकतो आणि आपली डेव्हलपमेंट इम्प्रूव्हमेंट काय करू शकतो, दॅट इज द मेथड स्टडी. There are three aspects of the application. First is method study proper is concerned with the board investigation and improvement of shop and section, the layout of equipment and machine and the movement of men and material. Simple. न्यू कंपनी तुम्ही स्टार्ट केली, सपोज नवीन कंपनी तुम्ही स्टार्ट केली, तुम्हाला त्या कंपनीचं स्टार्टिंगला कोणत्याही मॅनेजमेंटची तुम्हाला आयडिया नसते. तर सपोज काय केले, कन्सल्ट विथ द बोर्ड, इन्व्हेस्टिगेशन बोर्ड असेल, ते बोर्ड काय करेल, तुमचं मशीन असेल, मशीनचं एक प्लेस असेल, तिथं ते प्लेस सेट केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण बघतो 5S सिस्टीम असेल, सिग्मा सिस्टीम असेल, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट या मेथड असतील, आपण त्या शॉपला आणि सेक्शनला युटिलाइज करतो. सपोज तुम्ही बघितलं असेल, काही मशीन आपण सेट करतो, तिथं मार्किंग केलेलं असतं. कंपनीमध्ये तुम्ही जर गेलं तिथं मार्किंग केलेलं असतं, मशीन त्या मार्किंगच्या मध्येच ठेवावं लागतं. त्याच्यानंतर जो पर्सन असेल त्या पर्सनला मार्किंग केलं असतं. जे तुमचं मटेरियल असेल, रॉ मटेरियल जाण्यासाठी काही ट्रॅक बनवले असतात, तिथे पण कलर कोडिंग मार्किंग केलं असतं. दॅट इज युअर इम्प्रूव्हमेंट ऑफ अ शॉप ऑर सेक्शन. म्हणजे शॉप आणि सेक्शनसाठी इम्प्रूव्हमेंट केलेलं असतं. तिथे तुम्ही बघितलं असेल, आपण एक्झाम्पल केलं, एखाद्या सिटीमध्ये आपण जर एंट्री करत आहोत, तिथं बोर्ड लावलेला असतो. कोणतं जर सपोज कोणती डिस्ट्रिक्ट असेल, कोणती कॉलनी असेल, तिथं बोर्ड मेन्शन केलं जातं. ते कशासाठी केलं जातं, जे डिपार्टमेंट नवीन पर्सन असतील किंवा जे आपले डिपार्टमेंट असेल, तर शॉप सेक्शनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट इंडिकेट करता आलं पाहिजे. डिपार्टमेंट इंडिकेट करता आलं असतं, मशीन इंडिकेट करता आलं पाहिजे, रॉ मटेरियलची जे तुमचं रॉ मटेरियल रॅक असेल किंवा तुमचं कोल्ड स्टोरेज असेल, तुमचं रिलेटेड मटेरियल स्टोरेज असेल, तिथं आपण प्रत्येकाला प्लेटिंग करतो, नेमिंग करतो सेक्शनला. that is the improvement of shop or section, that is also called as a method study. Then the layout of equipment, machine and the movement of men and material. त्याच्यानंतर तुमचे इक्विपमेंट कोणते यूज केले पाहिजे, तो एक स्टडी असतो. कोणत्या मशीनसाठी कोणता यूज केला पाहिजे, तुमचे मशीन असतील, त्याची सायकल असेल, प्रोडक्शन सायकल असेल, त्याचा सेटअप असेल, ते मॅन वाईज आपण सेटअप मुवमेंट केली पाहिजे. सपोज एखादा पर्सन आहे, तो अनस्किल असेल, त्याला त्या मशीनवर जर वर्क जमत नसेल, तर आपण त्याला लगेच दुसऱ्या मशीनवर मूव्ह केलं पाहिजे किंवा त्याच मशीन रिलेटेड त्याला ट्रेनिंग दिली पाहिजे. दॅट इज द मुवमेंट ऑफ मेन अँड ऑल्सो मटेरियल. दॅट इज द स्टडी ऑफ मेथड स्टडी. फर्स्ट पॉईंट ऑफ एक्सपेक्ट इज बोर्ड ऑफ इन्व्हेस्टिगेशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ शॉप अँड सेक्शन. आपलं जे शॉप असेल त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. त्याच्यानंतर लेआउट ऑफ इक्विपमेंट, मशीन अँड मुवमेंट ऑफ मेन अँड मटेरियल. म्हणजे सपोज आपण प्रोडक्शनचे माणसं पण चेंज करू शकलो पाहिजे. एखादा एक्सपिरियन्स पर्सन असेल प्रोडक्शनचा, तर आपण त्याला R&D डिपार्टमेंट आपण बघितलं असं, कंपनीमध्ये एखादा सुपरवायझर असेल, स्टार्टिंग केली सुपरवायझरपासून, त्याची जर ग्रोथ चांगली असेल, जर तो क्रिटिकल म्हणजे जे प्रॉब्लेम असेल कंपनी सॉल्व्ह करत असेल, कंपनीला त्या पर्सनकडून बेनिफिट मिळत असेल, तर कंपनी ऑलवेज त्याला सुपरवायझर असतं, तर त्याला सपोज असिस्टंट मॅनेजर किंवा मॅनेजर त्याच्या एक्सपिरियन्सनुसार, नॉलेजनुसार त्याला पोस्ट दिली जाते. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेथड स्टडी ऑर मुवमेंट ऑफ मॅन. म्हणजे जे माणसाचं लेबर असेल किंवा सुपरवायझर, त्याचा आपण मुवमेंट करतो.
म्हणजे त्याचं जर वर्क चांगलं असेल तर त्याला आपण नेक्स्ट पोस्टला देऊन जे डिफिकल्टचे प्रॉब्लेम आपली सायकल असेल प्रोडक्शन सायकल आपण तिथे त्याला मुवमेंट करतो त्याची. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मुवमेंट ऑफ मॅन अँड material. Then the next point is a method study is a more detailed investigation of the individual worker, operator, layout of machine, tools, jigs, fixtures, and movement of limbs when the perform his job. Okay. Then the study of the environment, body posture, noise level, and surrounding temperature also form part of investigation. Okay. आता सेकंड मेथड दिलेली एक्सपेक्ट. तुम्ही जर आपलं कॉलेजचं वर्कशॉप जर बघितलं तिथे बघा तुम्ही जे मशीन आपण पुट केलेले किंवा ते मशीन सेटअप केलेले मशीन सेटअप केलेले ते कसे सेट केलेले की जो मॅन असेल रॉ मटेरियल असेल किंवा त्या जो पर्सन तिथे वर्क करेल मशीनवर त्याची जी मुवमेंट असेल त्या मुवमेंटनुसार आपण त्याला मार्किंग करून मशीन ते सेटअप केलेलं आहे. ओके. दॅट इज द ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेथड स्टडी. त्याच्यानंतर लेआउट ऑफ मशीन. आपण जे लेआउट असतो त्या लेआउटमध्ये पूर्ण आपला जो इंडस्ट्रियल प्लॅन असतो कोणतं मशीन कुठं सेट केलेले कोणता व्यक्ती कोणता पर्सन वर्कर कोणत्या मशीनवर आपण त्याला वर्क दिलेलं आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेथड स्टडी. नंतर तुमच्या जिग्स असतील किंवा फीचर्स असतील तुम्ही जर बघितलं आपण सिम्पल एक्झाम्पल गेलो आपला आयटीचं एमईपीचं आयटीचं प्रोडक्शन आहे कधी त्या शॉपला तुम्ही जर व्हिजिट दिली तर आपण तिथं प्रोडक्शन काय करतो टेबल्स असतील आपल्या संस्थेमध्ये जेवढे आपण टेबल्स असतील चेअर्स असतील त्या बेंचेस असतील ग्रीन बोर्ड असतील ओके ब्लॅक बोर्ड असतील ग्रीन बोर्ड असतील जेवढं पण फर्निचर फॅब्रिकेशन असतील तर तिथे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं ओनली फॉर इन्स्टिट्यूट म्हणजे ते फक्त इन्स्टिट्यूटसाठी केलं जातं बाहेर दिलं जात नाही. म्हणजे जे आपल्या एम ई पीच्या ज्या सब ब्रांचेस असतील जे 400 450 स्कूल असतील कॉलेज असतील त्यांना ते प्रोव्हाइड केलं जातं. ओके. तिथं तुम्ही जर कधी व्हिजिट दिली आय टी आयच्या प्रोडक्शन शॉपला तर तिथे तुम्ही काही प्रकारचे जिग्स बघाल. सपोज तुम्हाला जर प्रायमरी स्कूलसाठी जर बेंच जर डेव्हलप करायचे असेल प्रायमरी स्कूलसाठी तर तिथे जिग दिलेली असते त्या जिगवर मेन्शन केलेलं असतं की किती स्टँडर्डच्या मुलाला ही बेंच असू शकते. नंतर फर्स्ट टू फोर्थसाठी एक सॅम्पल असतो डिझाईन असते ज्याची हाईट असते बेंचची परत 4 to 10च्या स्टुडंटसाठी वेगळे असते आणि कॉलेजच्या स्टुडंटसाठी वेगळे बेंचेस असते स्टूल असतात ते असतं 28 इंच 29 इंच अशी प्रत्येकाची डिझाईन केली असते. तुम्ही त्या प्रोडक्शन शॉपला गेला तर त्या जिग्स बनवलेल्या असतात त्या प्रत्येक इंडिकेट केलेले असतात की ही कोणत्या स्टुडंटसाठी सपोज आता ऑर्डर आली आपल्या संस्थेची ऑर्डर आली स्टुडंटसाठी मेथड स्टडीसाठी ओके मोशन स्टडीसाठी ऑर्डर आली की आपल्याला प्रायमरी स्टुडंटसाठी बेंचेस पाहिजे तर तिथे लगेच सॅम्पल असतो त्या जिगचं सॅम्पल लगेच तो त्यांनी जर फायनल केला तर लगेच तिथे जिग रेडी असते त्या जिगवर लगेच पुढचं प्रोडक्शन स्टार्ट होतं. ओके. दॅट इज द जिग ॲड फीचर्स. ओके. तुम्ही जर कधी प्रोडक्शन शॉपला जर तिथे व्हिजिट केली तर तुम्हाला तिथे पूर्ण इंडिकेटेड CO2 कुठे लावलेलं असेल कटिंग एक सायकल असतं स्टार्टिंगला कटिंग मशीन आहे कटिंग केल्यानंतर म्हणजे आधी रॉ मटेरियल स्टोरेज आहे कटिंग मशीन आहे म्हणजे आपल्या कॉलेजमध्येच प्रोडक्शन शॉपला जर व्हिजिट दिली तर ते सायकल एक प्रोडक्शन सायकल तर कटिंग केल्यानंतर सपोज सी कट केला बँडचा तर ते लगेच सी जॉईंट केला जातो. त्याच्यानंतर एल कटिंग केली जाते लगेच एल जॉईंट केला जातो. त्याच्यानंतर तुमच्या जिगचं जे हाईट असते ती कट केली जाते ती लगेच जॉईंट केली जाते. जॉईंट केल्यानंतर लगेच पुढे CO2 किंवा आपली आर्क वेल्डिंगनुसार लगेच जी बेंच असेल ती बेंच लगेच असेंबल केली जाते. त्याला लगेच ट्रे असतो ट्रेला बार लावला जातो लगेच ट्रे केला जातो अँगल कटिंग केले असतात ड्रिल करून लगेच अँगल वेल्डिंग केले असतात लगेच एक डिपार्टमेंट दुसऱ्या साईडला जर तुम्ही व्हिजिट केला तिथे आपण मशिनरी गेल्या प्लायसाठी प्रोडक्शन युनिटला आयटीआयच्या प्लायसाठी मशीन घेत तिथे लगेच लॅमिनेट केलं जातं आणि टॉप लगेच बेंच पेंट केली जाते आणि लगेच दुसऱ्या दिवशी लगेच ती मेथड स्टडी अँड मोशन स्टडी. ओके. आणि त्याच्यानंतर जे कटिंग करतो आपण तुम्ही जर बघितलं वर्कशॉपला जर तुम्ही जर कधी प्रॅक्टिकल असं काय मटेरियल जर कटिंग करत असाल तर तिथे नॉईज क्रिएट होतं तर तो नॉईज लेवल आपण कसा कंट्रोल करता येईल आपल्याला आणि सराउंडिंग जे टेम्परेचर असेल तुम्ही जर आता आपलं सपोज ह्या टायमिंगमध्ये जर वर्कशॉपमध्ये जर तुम्ही जॉब करत असाल तर टेम्परेचर खूप असतं तुम्ही बघितलं असेल तिथे टेम्परेचर खूप असतं तर ते टेम्परेचर कसं आपल्याला सराउंडिंग टेम्परेचर पण कसं डिक्रीज करता येईल किंवा मॅनेज करता येईल किंवा नॉईज लेवल पण आपल्याला कशी मिनिमाइज करता येईल ते डिपेंड ऑन अ मोशन स्टडी. ओके. अशा डिफरंट टाईप्स ऑफ स्टडी असतात त्याच्यानुसार आपण प्रोडक्शन किंवा डेली लाईफचे जे आपले वर्क असतो ते पण आपण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. ओके. देन द नेक्स्ट इज अ scope of method study. The scope of method study, the task of working simplification on compatible work system, design the concert, the following. They are given some types of scope.
फर्स्ट इन द लेआउट शॉप फ्लोअर अँड वर्किंग एरिया ऑफ फ्लोर स्टेशन. सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. आपण आय टी आयचा जर प्रोडक्शन युनिट कधी तुम्ही व्हिजिट केला तर तुम्हाला कळेल की सोबत 35 वर्कर तिथं वर्क करताय. 2 शॉप आहे, पण प्रत्येक मशीननुसार प्रत्येक वर्करला फ्लोअर जर अलॉट केलेले असतात, मशीन अलॉट केले असतं, वर्क अलॉट केलं जातं. मग त्याचा एरिया किती असेल, सो वर्किंग एरिया त्या पर्सनला कटिंग मशीन आहे तिथं जवळ 20 फुटाची जर 1 इंची जर आपली ट्यूब कटिंग करायला लागल तर ऑब्विसली आपल्याला ज्या कटिंग मशीनचा जो पोर्शन असेल तो आपल्याला 25 ते 30 फुटाचा लागेल. ओके, असा वर्किंग एरिया पण आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. त्या कॅल्क्युलेट करून ते मशीन तिथे सेट केलं जातं आणि वर्किंग सिच्युएशन तिथे क्रिएट केली जाते. दॅन सेकंड पॉईंट इज द वर्किंग कंडिशन. सपोज दी वर्किंग कंडिशन सिम्पली ॲज कम्पेअर टू लेआउट ऑफ आवर शॉप फ्लोअर आणि वर्किंग एरिया. जी वर्किंग कंडिशन असेल ती अशीच असेल की जो वर्क दिलेला असेल तिथं आपल्याला जे मटेरियल असेल, कधी आपण 10 फुटाचा कट करू शकतो, पण कधी आपल्याला जर 20 फुटाचा पाईप कट करायचा असेल तर तेवढी तिथे वर्किंग जो एरिया आहे तो तेवढा जास्त आपण इन्क्रीज केलेलं पाहिजे. दॅन हँडलिंग डिस्टन्स मटेरियल मुवमेंट. सपोज तुम्ही स्टोअरमधून जर मटेरियल बाहेर काढत असाल, कटिंग करायला तिथे घेत असाल, तर कटिंग करत असताना सेकंड पर्सन कोणता असतो, मटेरियल कट केल्यानंतर जॉईंट करणार पर्सन असतो तिथे, वेल्डिंग करणार. तर कटिंग मशीन आणि जो वेल्डिंग मशीनचा जो डिस्टन्स असतो हा जास्तीत जास्त असला पाहिजे. कारण की सपोज मटेरियल कट करत असताना जे मटेरियलचं कट केलेली बर असेल किंवा पार्ट असेल, तो पार्ट कट करत असताना तो उडून दुसऱ्या पर्सनला जो जॉईंट करणारा पर्सन असेल, सेकंड शॉप तुमच्या जवळ जो असेल वेल्डिंग करणार, त्याला तो लागला नाही पाहिजे, बर पण त्याची उडाली नाही पाहिजे. त्याच्यानंतर मटेरियल हँडलिंग, म्हणजे तुम्ही जर ती मेटल रोटेट करत असाल तो पाईप, तर तो त्याला पण कोणत्याही प्रकारचा त्या पर्सनला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. दॅट इज द हँडलिंग डिस्टन्स पण हा लार्ज असला पाहिजे फॉर अ मटेरियल मुवमेंट. दॅन द टूलिंग अँड इक्विपमेंट यूज, जे आपण टूल यूज करतोय, different types of tools we are using in a industry. That time also we taken a precaution for the handling the tools and equipment. Okay, then the fifth point is a quality standard to the achieve. सपोज आपण प्रोडक्शन केले आहे, तुम्ही जर बघितलं आपल्या कॉलेजमध्ये बँड्स आलेले आहे, प्लायच्या असो किंवा वूडच्या असो, ज्या बाबुळफळी म्हणतो आपण, त्या सर्व आपल्या संस्थेमध्ये मॅन्युफॅक्चर होतात. तर काही तुम्ही बँड जर बघितल्या, काही एकदम बेस्ट क्वालिटी असते, पण काही लॉटमध्ये क्वालिटी नसते, कारण ते डिपेंड ऑन युअर वर्कर. काही वर्करची जी क्वालिटी असते ही बेटर असते, काहींची कमी असते. सो क्वालिटी स्टँडर्ड टू बी अचीव, आपल्याला जेवढ्या क्वालिटीमध्ये ते करता येईल दॅट इज द युजफुल फॉर इंडस्ट्री अँड डेव्हलपमेंट फॉर द our production. Then 6 point is operator and operation is achieving the production target. जे प्रोडक्शन टार्गेट, सपोज आपल्या आय टीच्या युनिटमध्ये प्रोडक्शन टार्गेट दिलेलं असतं, सपोज काही टार्गेट असेल ते टार्गेट दिलं असेल तर ते आपण टाईममध्ये अचीव्ह केलं पाहिजे. आणि जो टाईम दिलेला आहे त्या टाईममध्ये, सपोज 9 o'clock सकाळी मॉर्निंगला 9 o'clockला जर प्रोडक्शन स्टार्ट केलं, आपला जो 50 बँडचं प्रोडक्शन असेल आपल्या आय टी आयच्या प्रोडक्शन शॉपचं, तर 4 वाजता ते सुपरवायझर असतो, सुपरवायझर काय करतो, 4 वाजता राऊंड करतो की आपलं प्रोडक्शन किती झालेलं आहे. 50चा टार्गेट आहे, 48 झाला, 47 झाला, मग तो 4 ते 5 क्लिअरन टाईम असतो, तो राऊंड मारतो 4 वाजता आणि तो नोट डाऊन करतो की किती झालेले आहे, आणि त्यांना तो सांगतो की अजून 1 अवर्स बाकी, त्या टाईम्समध्ये आपलं टार्गेट अचीव्ह झालं पाहिजे. दॅट इज द ऑपरेटर अँड ऑपरेशनर्स, म्हणजे सुपरवायझर आणि वर्कर, दॅट इज अ कम्युनिकेशन बिटवीन 2 पर्सन टू अचीव्ह द प्रोडक्शन टार्गेट. दॅन द नेक्स्ट वन इज अ मटेरियल टू बी यूज. मटेरियल कोणतं यूज करणार, आपण सपोज बँडसाठी पाईप यूज करतो, राऊंड असतात, स्क्वेअर असतात, 1 इंची, 1 इंच, 2 इंच, 3 इंच असे पाईप्स असतात. तो आपण कोणतं प्रोडक्शनसाठी आपण कोणतं मटेरियल यूज केलं, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द मटेरियल टू बी यूज. दॅन द पॉवर रिक्वायर्ड अँड अवेलेबल. सपोज मॅन पॉवर असेल, तुमची मॅन पॉवर असेल, तुमचं 50 बायांचं टार्गेट असेल तर तुम्हाला ती 35 मॅन पॉवर रिक्वायर्ड असेल. ओके, त्याच्यानंतर तुमचं सपोज इलेक्ट्रिसिटीचं पण असेल, इलेक्ट्रिसिटी सपोज सॅटर्डे असतो, सॅटर्डेला काय असतं, MIDCचा शटडाऊन असतो. कशासाठी असतो, फॉर द मेंटेनन्ससाठी शटडाऊन असतं. मग काही टाईमसाठी तुमचीवाली इलेक्ट्रिसिटी कट केलेली असते. ती इलेक्ट्रिसिटी कट केल्यामुळे काय होतं, जे तुमचं सपोज काही कंपन्या सॅटर्डेला चालू असतात, मग तिथं पण शटडाऊन होतं. म्हणजे 100% MID, सपोज 100 कंपन्या असतील त्याच्यामध्ये 80 कंपन्या सॅटर्डेला ऑफ असताना त्यांचं मेंटेनन्स असतं, पण 20 कंपन्या अशा असतात ती सॅटर्डेला वर्किंग चालू असते त्यांचं. पण त्या टायमाला काय होतं, 80 कंपन्यांसाठी इलेक्ट्रिसिटी बंद केलेली असते, शटडाऊन केली असते. त्या टायमाला मग काय होतं, 3 ते 4 जर इलेक्ट्रिसिटी नसेल, जे आपलं टार्गेट आहे ते सॅटर्डेचं, तर ते 50चं टार्गेट कंप्लीट होत नाही. दॅट इज ऑल्सो फॉर पॉवर रिक्वायर्ड अँड अवेलेबल. दॅन वर्क सायकल टाईम. वर्क सायकल टाईम मी काय सांगितलं की एखादं प्रोडक्शन करायचं, कटिंगला दिलेलं आहे, सपोज एक पर्सनला कटिंगला दिलेलं आहे 9 o'clock मॉर्निंगला, तर जो सेकंड पर्सन आहे
जोपर्यंत त्याचं कटिंग मटेरियल ते सेकंड पर्सनला मिळत नाही, सपोज बँचचं कटिंग मटेरियल सी जॉईंट आहे खालचा कटिंग आहे, तो कटिंग केल्यानंतर जो सेकंड पर्सनला जोपर्यंत मटेरियल मिळत नाही त्याचं वर्क स्टार्ट होणार नाही. ज्यामुळे जे फर्स्ट वर्किंग असेल ते कमी टाईममध्ये अर्धा तासात 1 तासामध्ये त्यांनी कट करून मटेरियल सेकंड पर्सनला दिलं पाहिजे. कारण सेकंड पर्सन जेव्हा जॉईंट करेल तेव्हा थर्ड पर्सनचं काम स्टार्ट होईल. थर्ड पर्सन जेव्हा त्याचं काम कम्प्लीट होईल तेव्हा तो जे मटेरियल असेल जे प्रोडक्शनचं पुढे ते असेंबलला जाणार. ओके, दॅट इज अ डिपेंड ऑन अ सायकल, दॅट इज अ वर्क सायकल टाईम. म्हणजे वर्क असेल ते मिनिमम टाईममध्ये आपलं कम्प्लीट झालं. द वर्किंग प्रोसेस, सपोज मी सांगितलं फर्स्ट मटेरियल कट करणार, तो सी जॉईंट करणार, परत एल कट करणार, एल जॉईंट करणार. फॉर बँच आपलं आयटीचं प्रोडक्शन युनिटचं सांगतो बँचसाठी. परत एल जॉईंट करणार, तुम्ही त्याला अँगल बघितले असले अँगल पण कट करणार, परत ड्रिलिंगला जाणार. हे सगळं वर्किंग प्रोसेस असते आणि ही सगळी डिपेंड असते अनदर पर्सन. म्हणजे सपोज त्या मटेरियल फर्स्ट पर्सननी कटिंग केलं तर सेकंड पर्सन जॉईंट करणार, सेकंड पर्सननी कटिंग केलं तर थर्ड पर्सन जॉईंट करणार. त्याच्यानंतर तो पार्ट तो असेंबल होणार, त्याच्यानंतर फिटिंग होणार, पेंट होणार. म्हणजे प्रत्येक पर्सन हा एकमेकाच्या वर्किंग कंडिशन डिपेंड असतो. दॅट इज अ वर्क प्रोसेस. ओके, दिस इज द scope of method study. Okay, we discussing the 10th scope of method study and also we taken the example for the ITI production unit. I take a revise for the first point: layout of shop floor, working area of working station, then working condition, handling distance, tooling and equipment use, quality standard to be achieved, operator and operation achieved to production targets, material to be used, work cycle time and working process. Now next is all these factors are related to the method study and possible improvement may be. This is a method study. ही मेथड स्टडी आपण यूज करून काय करू शकतो, आपलं प्रोडक्शन इन्क्रीज करू शकतो. दॅट इज अ शॉर्ट टर्म. दे आर गिवन 2 types of terms. First is a short term and second is a long term. What is a short term? The improvement which can be introduced quickly and economically. This is may be concerned with the management and workforce. Short term काय असतं, इम्प्रुव्हमेंट विच इंट्रोड्यूस क्विकली अँड इकॉनॉमिकली. म्हणजे काय प्रोडक्शन असेल ते आपल्याला कमी वेळेमध्ये करायचं असेल आणि इकॉनॉमिकली पण आपल्याला स्ट्रॉंग इम्प्रुव्हमेंट असेल. दॅट इज अ शॉर्ट टर्म इम्प्रुव्हमेंट. तुम्ही बघितलं असेल शुगर फॅक्टरी काय असतं, शॉर्ट टर्म असतं. म्हणजे त्याचा एक टाईम असतो. सपोज त्याचं शुगर फॅक्टरी जर असेल, अशा भरपूर साऱ्या कंपनी ते 12 महिने चालत नाही, त्यांचा एक टाईम असतो, पिरियड असतो. सपोज शुगर फॅक्टरी तर डिसेंबरमध्ये स्टार्ट होतील, ऑक्टोबरमध्ये स्टार्ट होतील आणि मार्च किंवा एप्रिलपर्यंत त्याचं एक सेक्शन असतो, तेपर्यंत म्हणजे 4 ते 5 महिन्याचा एक फर्स्ट पिरियड असतो. त्याच्यानंतर परत शटडाऊन होतं एप्रिल नंतर आणि डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये स्टार्ट होतं. दॅट इज अ शॉर्ट टर्म. ओके, then long term, the improvement which can be are the acceptable to management at present and which required good investment. Improvement approach to method design is essential since a method describe how resources are to be used in order to convert them into desired output. In order to complete the purpose for the network of facility. The second point is operation and route sheets for production process containing instruction that how to particular product component can be manufactured. This usually contain. मी सिम्पली तुम्हाला एक्झाम्पल दिलं. सुपरवायझर काय करतो, सुपरवायझर वर्क काय असतो, सपोज फर्स्ट पर्सन कटिंग करतोय, तर फर्स्ट पर्सन कटिंग करायला टाइम दिला, सोबत 30 मिनिट दिलेले आहे कटिंग करण्यासाठी. तर 30 मिनिटमध्ये कटिंग करून जो सेकंड पर्सन असेल जॉईंट करणार, सपोज 9 वाजता स्टार्टिंग केली कटिंग, तर 9:30ला त्याला ते सेकंड जो पर्सन असेल जो डिपेंड असते फर्स्ट पर्सन, तर त्याला 9:30ला ते मटेरियल रिसिव्ह झालं पाहिजे, फॉर द जॉईंट करण्यासाठी रिसिव्ह झालं पाहिजे. मग सुपरवायझर काय करतो, सुपरवायझरचं वर्क काय असतं, आपलं आयटीचं प्रोडक्शन युनिट त्याचं वर्क काय असतं, तो 9 वाजता त्याला कटिंगला देईल, 9:30ला राऊंड मारेल की 9:30ला सेकंड पर्सनला मटेरियल मिळालं आहे का. सपोज मग सेकंड पर्सन काय करेल, 9:30ला जॉईंट करेल, पार्ट सी जॉईंट करेल. सी जॉईंट केल्यानंतर आपल्याला सपोज सी जॉईंट केल्यानंतर थर्ड पर्सनचं काम सी जॉईंटवर असणार आहे. ओके, मग परत तो राऊंड काय मारेल, 10-10:30चा तो टायमिंग असेल, परत तो राऊंड मारेल का थर्ड पर्सनला सेकंड पर्सननी ते मटेरियल जॉईंट करून दिलंय का. दॅट इज द ऑपरेशन आणि रूटिंग शीट. तुमचं जे शीट असतं त्या शीटवर आपण मेन्शन करतो. परत एक टायमिंग असतो, 1 वाजेपर्यंत आपलं टार्गेट किती झालेलं आहे ते रुटीन शीट असतं, आपण मेन्शन करतो. परत 4 वाजता चेक करतो की किती झालेले प्रोडक्शन. आणि जो रिमेनिंग टाईम असतो जर कमी झालेला असेल आणि सपोज 50चं टार्गेट आणि 46 झाले, तर आपण लगेच 1 तासामध्ये जे आपले वर्कर असतात त्यांना इन्स्ट्रक्शन देतो की 1 तासामध्ये तुम्हाला 4चं टार्गेट कंप्लीट झालेलं पाहिजे. ओके, दॅट इज द working condition and operation for the routine sheet of production process for given instruction to particular product or component for the manufacturing.
Okay, then third, the target is a minimization of production cost by affecting the consumer acceptable in a incorporating change or by the developing the design. But the design engineer will be not be responsible for the actual implementation of method design. ओके, आता एखादं मटेरियल आपण बघितलं, टार्गेट आलेले, सपोज नवीन आपण एक्झाम्पल घेतलं आय टीचं प्रोडक्शन, नवीन बँच, ती नवीन बँच डेव्हलप करायची, म्हणजे जे आपल्या ऑलरेडी फर्स्ट स्टँडर्ड असेल टू कॉलेजपर्यंत स्टुडंट, त्याच्यासाठी आपली एक डिझाईन आणि एक स्टँडर्ड साईज असते सपोज बँचेस. पण आपल्याला नवीन जर डेव्हलप करायचं असेल तर ते प्रोडक्शन स्टार्ट करण्यासाठी आधी आपल्याला काय पाहिजे, डिझाईन पाहिजे. तर मग तर डिझाईन जो इंजिनियर असतो त्याचं वर्क काय, का कमी टाईममध्ये ती बँच डिझाईन करून प्रोडक्शन स्टार्ट करणं, दॅट इज अ long term. Okay, this is the two types of terms for short terms and long terms. Now next is the objective of method study. They give an objective. The method study essential concerned with the finding the better way to doing the things. It's add the value and increase the efficiency by eliminating the unnecessary operations. Okay, they are given some points for the objective of method study. First, improvement layout and design of workplace. स्टार्टिंग जेव्हा आपण करतो, सपोज 50 बँकच्या वर्किंगसाठी आपला एरिया कमी पडत असेल, रॉ मटेरियल आहे, मशीन्स आहे, मॅन पॉवर आहे, तर कमी पडतील, तर आपण त्याचं डेव्हलपमेंट केली पाहिजे. की आपल्याला सपोज आता 100चं टार्गेट एका दिवसामध्ये करायचं, तर मग आपण काय केलं पाहिजे, आपला वर्किंग लेआउट हा वाढवला पाहिजे, वर्कर पण मॅन पॉवर पण इन्क्रीज केली पाहिजे, आणि वर्क प्लेस जे असेल जे पण आपण डेव्हलप केलं पाहिजे. तर नेक्स्ट इज इम्प्रूव्ह अँड इफिशियंट वर्क प्रोसिजर. Then the improve and efficient work procedure. Then effective utilization of main machine and material. ओके, जर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जे आपलं प्रोडक्शन आहे तिथे काय पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं युटिलायझेशन, मॅन पॉवर पाहिजे, मशीन अवेलेबल पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं रॉ मटेरियल. देन फोर्थ पॉईंट, इम्प्रूव्ह द डिझाईन ऑर स्पेसिफिकेशन ऑफ द फायनल प्रोडक्ट. जे आपण सांगितलं की एखादा डिझाईन आले, ते डिझाईन फायनल झालं पाहिजे, आणि त्या प्रोडक्शनचे जे स्पेसिफिकेशन असेल ते पूर्ण फंक्शनलाइज झाले पाहिजे. दॅट इज द objective of method study. Improve the layout, design of workplace, improve the efficient work procedure, means manpower for effective utilization, improve design and specification of the product. Now next, the objective of method study techniques. First is the present and analyze the true facts concerning the situation, examine those facts critically. टीमचं टार्गेट आहे, पण कधी कधी जर इलेक्ट्रिसिटीचं प्रॉब्लेम असेल किंवा मशीन प्रॉब्लेम असेल, ते टार्गेट जर कम्प्लीट करता येत नसेल, तर ते क्रिटिकल प्रॉब्लेम येत असेल आपल्याला, तर ते कसे सॉल्व्ह केले पाहिजे ते एक्झामिन केलं पाहिजे, अँड देन सॉल्व द ऑल द क्रिटिकल factor or critical situation on our production line shop. Then the third is to develop the best answer possible under given circumstances based on critical examination of fact. सपोज मॅनेजर आहे, मॅनेजर ते सपोज शटडाऊन झालं, काही प्रॉब्लेम झाला, मशीन असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, तर सुपरवायझर काय, मॅनेजर काय करतो, सुपरवायझरला मॅनेजरला इनपुट द्यावं लागतं की प्रोडक्शनचं प्रत्येक टाइमला त्याला शीट असेल, ते असेल, सगळ्या गोष्टींचं इम्प्रूव्हमेंट काय चालली आहे, टार्गेट किती कंप्लीट झालं, ते त्याला इनपुट द्यावं लागतं. त्या टाइमला सपोज जो मॅनेजर असेल, तो मॅनेजर सुपरवायझर विचारेल की टार्गेट आज कमी का झालं, तर त्या सुपरवायझर रिझन द्यावे लागेल. तर ते रिझन पण देताना जे एक्झामिन करून ते जे रिझन असेल ते बेस्ट आन्सर पॉसिबल फॉर अंडर सर्कमस्टन्स बेस्ड ऑन द क्रिटिकल एक्झामिनेशन. जर प्रॉब्लेम असेल त्याच्या रिलेटेड ते बेस्ट असलं पाहिजे. देन the scope of method study. There are some given points we discuss one by one. The scope of the method study is the restricted is the only manufacturing industry. Method study technique can be applied effectively service sector as well as it can be applied of open space, hospital, banks, other service of organization. मेथड स्टडी कुठे कुठे यूज करू शकतो आपण, ऑफिस असेल, हॉस्पिटल असेल, बँक असेल, अदर सर्व्हिस असेल, फॉर द ऑर्गनायझेशन. द एरिया टू विच मेथड कॅन बी अप्लाय सक्सेसफुली इन मॅन्युफॅक्चरिंग आर which they are given points like first point is to improve the work method and procedure, to determine the best sequence of doing work. मी सांगितलं सिक्वेन्स, जर एखादा वर्कर आहे, कटिंग जर त्याच्याकडून वेळ होत नसेल तर आपण तो वर्कर लेबर चेंज केला पाहिजे. दॅट इज द चेंज द सिक्वेन्स ऑफ डुईंग वर्क. Then the to smoothing material flow with the minimum to back the tracking and to improve the layout. For the to improve the working condition,
and hence to improve labor efficiency. Then next is the to reduce the work to improve the plant utilization and material utilization. Plant utilization करता आलं पाहिजे. एक्झाम्पल घेतले आपण मटेरियल पण युटिलाइज करता आलं पाहिजे. सपोज 20 फीटचं जर मटेरियल असेल तर ते 18 फीट असेल कट केले, दोन फीट आपल्याला रॉ मटेरियल मध्ये जात असेल, ओके, वेस्टेज मी जात, तर त्या 2 फूटचा मटेरियलचा पण आपल्याला यूज करता पाहिजे. दॅट इज अ मटेरियल युटिलायझेशन फॉर elimination of waste and unproductive operation. Then the reduce the manufacturing cost or the reducing cycle time of operation. That is the different types of scope of method study. Then step or procedure involved method study. The basic approach to method study consists of the following consist of the following 8 steps. The detailed procedure for the conducting the method study shown in a figure or shown in a some points. First is select the work to be studied. Suppose method study procedure ती कशी पाहिजे, कोणते वर्क करत असताना पहिले सिलेक्ट द वर्क टू बी स्टडी अँड डिफाइन द बाउंड्रीज. ते वर्क जे पण असेल तुमचं ते स्टडी केलं गेलं पाहिजे. दॅन रेकॉर्ड द रिलेव्हंट फॅक्ट्स अबाउट द जॉब्स by direct operation and collect the such additional data as may needed for the operation sources. Then next is examine the way to the job being the perform and challenge its purpose, place sequence and method of performance. Then develop. आपण पहिले काय केलं पाहिजे, सपोज एखाद्या प्रोडक्शन स्टार्ट केलं तो सिलेक्ट का केला, त्याचा रेकॉर्ड चेक केलं पाहिजे, देन एक्झामिन केलं पाहिजे तो प्रोडक्ट अँड डेव्हलप द मोस्ट प्रॅक्टिकल इकॉनॉमिकल इफेक्टिव्ह मेथड ड्रॉइंग द ऑन द कॉन्ट्रीब्युशन फॉर द दोज कन्सर्न. मग डेव्हलप करत असताना प्रोडक्शन कॉस्ट असेल त्याचं प्रॅक्टिकली काही गोष्टी असेल, इकॉनॉमिकली असेल की आपल्याला त्याचा परचेस किती लागणारे, खर्च किती, बेनिफिट किती असेल, अँड द इफेक्टिव्ह मेथड इन अ फॉर द डेव्हलप स्टडी. Next is evaluate the different alternatives to developing a new improvement methods, comparing the cost effective of the selected new methods with the culture method with the current method. That is the evaluate. Also second evaluate points is the different alternative to developing a new improvement methods, comparing the cost effective of the selected new methods with the current method of performance. The next is the define the new methods as a result clear manners and present its those concerned like a management supervisor worker. जे प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम डिफाईन करता आले पाहिजे मॅनेजमेंटला, सुपरवायझर अँड वर्करला. दॅन इन्स्टॉल द न्यू मेथड्स. सपोज या प्रोसिजर नंतर गेल्यानंतर जर मेथड जर फायनलाइज केली आपण तर ती लगेच इन्स्टॉल करता आली पाहिजे. दॅन स्टँडर्ड आधी प्रॅक्टिस केली पाहिजे. आपण म्हणतो मॉक टेस्ट, एक प्रकारची मॉक टेस्ट आपण केली पाहिजे. दॅन ट्रेन द पर्सन इन्व्हॉल्ड इन. आपल्यासोबत नवीन मशीन आले त्याच्यावर आपण प्रॅक्टिकल केलं पाहिजे, ते इन्स्टॉल केलं पाहिजे. सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर जो ट्रेनिंग असेल त्या ट्रेनिंग पर्सनकडून ते अप्लाय करून घेतलं पाहिजे. दॅट इज द इन्स्टॉल न्यू मेथड्स. दॅन द मेंटेन द न्यू मेथड. जी आपण जी मेथड स्टार्ट केली ही पुढे मेंटेन राहिली पाहिजे. असं नाही झालं का 8 दिवस वर्किंग केली ती मेथड स्टॉप झाली. ओके, so continues the maintain the new method and introduce the control procedure to prevent the drifting back to the previous method of work. This is the different types of method are given. First is a first select the product, then record, examine, develop, then evaluate, define, install and maintain. This is the different types of method we discuss on a procedure of the involving in the study of method.